आज आम्ही लागलो होतो रस्त्याने जाता जाता अचानक बाप रे बाप काय बघितलंय तरी फार आणि भयंकर असं डेंजर दिसलंय. हाय गाईज, वेलकम टू बॅक माय चॅनल. मी स्नेहा आणि स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही निघालो माझ्या माहेरी जायला, कारण माझ्या दादाचं म्हणजे माझ्या मोठ्या भावाचं लग्न आहे आणि त्याच्याच तयारीसाठी आम्ही निघालो आहे इकडे सावरगावला जायसाठी. आणि हा आहे आमचा समृद्धी महामार्ग, ज्याने आम्ही डेली जात असतो. आणि डायरेक्टली आम्ही पोहोचलो आहो घरात आणि डायरेक्ट तुम्हाला मी दाखवत आहे हळदीच्या दिवशीचा शूट. बाकी छोटे मोठे व्हिडिओ मी टाकलेलेच आहे, मिनी ब्लॉग्स पण टाकलेले आहे. त्याच्यामध्ये आपल्या ज्या काही विधी झाल्या, ज्या काही परंपरेनुसार आपण कार्यक्रम केले, ते सगळे मी तुम्हाला छोट्या ब्लॉगमध्ये दाखवलेले आहे. आणि जे काही आपले मोठ्या क्लिप्स वगैरे होत्या त्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. घरामध्ये लग्न घरी कशी धावपळ राहते, काय काय करावं लागतं, या सगळ्या गोष्टी. इकडे बसलेली आहे माझी मावशी आणि हे जाताना दिसत आहे माझी मम्मी. मावशी इकडे मसाला काढून देत आहे, कारण हळदीचा कार्यक्रम संध्याकाळी आहे त्याच्यामुळे. आणि नवरदेव मला म्हणतोय की माझा मोठा ब्लॉग काढ आणि सांग की माझ्या दादाचं लग्न आहे. चला आता तो तर चालला बाहेर. आणि जे बसून दिसत आहे ना माझी मावशी आहे. माझी मावशी आणि मम्मी एकाच घरात दोघी जावा असल्यामुळे आम्हाला काही टेन्शनच नाही. मावशी असो किंवा मम्मी, दोघी आमच्यासाठी सारख्याच आहे. आणि इकडे पियाने खूप छान सुंदर अशी पूजा मांडून घेतलेली, कारण आमच्यामध्ये कसं करतात सकाळच्या टायमाला आम्ही परित्राण पाठ करत राहतो. म्हणजे जशी तुम्ही पूजा करता त्याच पद्धतीने आमच्या इकडे परित्राण पाठ राहतं, म्हणजे आमची पूजाच राहते. वंदना वगैरे घेत असतो आम्ही. आणि तोच कार्यक्रम आम्हाला करायचा होता म्हणून पियानी मस्त छान इकडे फुलांनी असं डेकोरेट करून ठेवलं होतं. आणि खूप छान सुंदर दिसत होतं. असं झूम करून बघितल्यावर ना एकदमच भारी वाटत होतं. आणि तिने जातं पण मस्त खूप छान सजून ठेवलं होतं, कारण बांगड्यांचा कार्यक्रम आजच आम्हाला करायचा होता. आणि पुन्हा हळदीचा कार्यक्रम, ते हळद दळायचा कार्यक्रम. मम्मीनी तर तशी सगळी हळद वगैरे दळून आणली होती गिरणीवरूनच, म्हणजे जिथून दळती किंवा मिक्सरमधून वगैरे. मी गावाला जायच्या आधीच, म्हणजे इकडे यायच्या आधीच. पण जात्यावरती जे आपल्याला पारंपरिक विधी करायची राहते ना, थोडीफार हळद बायांच्या हातून काढून घ्यायची राहते, तेच इकडे आम्हाला काढायची होती. आणि इकडे किचनमध्ये अनारसे वगैरे भरपूर राडा पडलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि इकडे अनारसे बनवायचं, परित्राण पासाठी खीर बनवायचं काम इकडे सुरू होतं. आणि पिया इकडे चुडा देत आहे आमच्या देवाकडे, म्हणजे देवाकडे पण थोडासा चुडा वगैरे ठेवतात, थोडी पूजापाठ करतात, त्याचंच काम पिया इकडे करत होती. पण रियाला बघून हिचं मन इतकं भरून आलं आणि ती अक्षरशः रडत होती. आम्ही पण तिला आजच्या दिवशी खूप इकडे मिस करत होतो. आणि चला आता तुम्हाला घेऊन चालते बाहेर. लग्नांची आणि हळदीची तयारी कशा पद्धतीने सुरू आहे इकडे. तर आधी तर ते मस्त टेम्पोमध्ये सामान वगैरे घेऊन आलेले आहे डेकोरेशनचं. आम्हाला खाली चटया वगैरे टाकायचे, त्यांनी खुर्च्या वगैरे आणून ठेवलं होतं सकाळीच. आणि हे डेकोरेशन वगैरे इकडे करून ठेवलं होतं थोडंफार. आणि स्टेज लावायचा होता. आणि मामा, दादा, मामाजी आणि इकडे बाहेर बसले होते. आणि हे जे दिसतात ना मूर्त्या वगैरे, त्या आमच्या हातीचं आहे. माझ्या आजीची पुण्याई म्हणा, की माझ्या आजीने जेव्हा खूप वर्षापूर्वी, म्हणजे 30-40 वर्षापूर्वी ही जागा दान दिली होती, जेव्हा माझे काका पप्पा खूप लहान होते. आणि या 3 पण महामानवाच्या मूर्त्या माझ्या दारातच आहे. आणि या गोष्टीचा मला खरंच खूप अभिमान आहे. आणि इकडे हे बघा, इकडे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी लगेच सुरू झालेली आहे. आता वाजले आहे दुपारचे 3. आणि इकडे मोकळी जागा होती म्हणून स्वयंपाक आम्ही ठरवलं होतं की बाहेरच बनवायचा. इकडे आजचा आमचा मेनू ठरलेला आहे आलू वांग्याची भाजी, भात, वरण. आणि स्वीटमध्ये काय आहे काय माहिती, पण आम्हाला चिवडा वगैरे पण घेऊन जायचं आहे बनवून, कारण जेव्हा पाहुणे जातात ना वरात वगैरे घेऊन जायची राहते, मध्येच नाश्ता वगैरे द्यायचा राहतो. आणि सकाळपासून उठलेले पाहुणे वगैरे थकलेले राहतात, त्याच्यासाठीच यांच्याकडून मग चिवडा वगैरे पण आम्हाला बनवून घ्यायचा होता. आणि बरीच काही तयारी करायची होती. लग्नघर म्हटलं ना आज करतं की किती धावपळ राहते, पण सगळ्या गोष्टी मॅनेज होतात. आणि माझी मावशी कितीही वजन वाढलं असलं तरी मम्मी आणि मावशी खूप हलकाई आणि फुरताईने सगळे काम करत राहतात. आणि वहिनीचा आला आहे दादाला व्हिडिओ कॉल, तर दादा दाखवत आहे की सगळे मेंबर्स इकडे काय काय करत आहे. आणि हे बघा आमचा राणी इकडे झोपेतून उठून आले बाहेर. हा जो आवाज दिसतोय ना बाजूला शेजारी, माझे मामा माझी मज्जा करत होते की जा ना काहीतरी काम करू लाग. पण मी म्हटलं मी ऑलरेडी काम करू लागले आहे ना, मी निव्वळ बसली थोडी आहे. आणि लग्नघर म्हटलं तर बसणार थोडी आहे. मामा माझी मज्जा घेत होते, कारण मी ब्लॉगिंग करत होती आणि यांचे सगळ्यांचे व्हिडिओ शूट करत होते. हा बघा आमचा संध्याकाळचा कार्यक्रम. इकडे मस्त डान्स गाणं मज्जा, एकदम धम्मल, फुल एन्जॉयमेंट होती आमची. आणि आरू तर सारखी रडत होती.
आणि ती कोणाकडेच इकडे जात नव्हती, छोटूकडे नाही किंवा दादाकडे नाही, नुसतं रडं सुरू होतं तिचं. आणि डान्स वगैरे करायला तर आमचा राणा एकच नंबर फुल एन्जॉय करून घेत होता सगळेच कार्यक्रम. आणि इकडे आमचा पण डान्स मस्त आम्ही मेकअप वगैरे करून घेतला. पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी गाणं वगैरे घेऊ नाही शकत, कारण आपण आवाज वगैरे असा रेकॉर्ड केला ना, त्याच्यामुळे कॉपीराईट वगैरे येतं. त्याच्यामुळे मग मी काही साऊंड वगैरे लावणार नाही, सगळं स्पीच तुम्हाला देत आहे आणि व्हॉइस ओव्हर करूनच सगळा ब्लॉग मी इकडे बनवत आहे. आणि आता वरात घेऊन सकाळचे 4 वाजता उठलो, गरम पाणी वगैरे करून, जितकेही पाहुणे आले होते सगळ्यांच्या आंघोळी वगैरे करून आम्ही घरूनच 6:45-7 वाजताकडे निघालो आणि आम्ही कामठीला पोहोचलो. आमच्या घरापासून आम्हाला 150 किलोमीटर 170 किलोमीटर इकडे यायचं होतं कामठीला. नागपूरपासून काही अंतरावर हे कामठी नावाचा एक तालुका आहे तिथेच. आणि हे माझ्या मामाचं गावसुद्धा आहे. आता वहिनी पण आमची तिथलीच आहे, मम्मी मावशी पण तिथलीच आहे, म्हणून आम्हाला काही टेन्शन नाही. आणि माझं शिक्षण पण इथेच कामठीमध्ये झालेलं आहे. आणि खूप दिवसानंतर मी इकडे आले ना, त्याच्यामुळे ना मन असं वेगळंच वाटत होतं. तोच रस्ता, त्याच गल्ल्या, म्हणजे असं बघायला थोडं भावूक झाल्यासारखं आणि आपल्या ज्या जुन्या आठवणी राहतात त्या थोड्या ताज्या झाल्यासारख्या वाटत होत्या. आणि गाडी वगैरे आम्ही घरी काही सजवली नव्हती, कारण फुलं वगैरे पडून जातात हवेने वगैरे. मग आम्ही ठरवलं होतं की जेव्हा आम्ही तिकडे जाऊ ना तेव्हाच गाडी वगैरे सजवू. आणि हा राणा भाऊ बघा गेला इकडे सू करायला, त्याला एकदम जोराने प्रेशर आलं. खालीच इकडे एक घर दिसलं, त्याच्यामुळे मग तो सू करायला तिकडे गेला. मी म्हटलं जा. आणि लेकरांची इकडे मस्त्या वगैरे सुरू होत्या आणि मध्येच थांबलो, भुका वगैरे लागलो होत्या. येताना आम्ही थोडंसं नाश्ता केला होता, पण पुन्हा पियानी जाऊन मिठाई वगैरे आणली. मग आम्ही वरात घेऊन मस्त फायनली पोहोचलो. आणि इकडे आम्ही असं मेकअप वगैरे केला होता. मी मस्त इकडे छान घागरा घातला होता आणि अशी काही मी इकडे तयार झाली होती. डीजेमध्ये मस्त छान डान्स वगैरे केला, फुल एन्जॉय केलं, खूप मज्जा मस्ती आणि धम्माल केली. आणि मुलं बघा इकडे मस्त काहीतरी खेळत आहे, चिल्ले पिल्ले. आणि ही आहे बुद्धभूमी खैरी, जे कामठी जवळच आहे. आणि कामठी ही ना ड्रॅगन पॅलेससाठी खूप प्रसिद्ध आहे. जे ड्रॅगन पॅलेस टेम्पल तुम्ही बघता ना, हे कामठीमध्येच आहे. म्हणजे माझ्या मामाच्या घरापासून पण गेलं ना आपण, त्या पायी गेलं तरी लागतं, किंवा 1 किलोमीटर 1-1.5 किलोमीटर अंतरावरच आहे. जेव्हाही आम्ही गेलो ना तेव्हा तिकडे फिरायला जात राहतो. आणि राणाला हवा होता मोबाईल व्हिडिओ घ्यायसाठी. इकडे आमचा डान्स वगैरे झाला, लग्न समारंभ मस्त छान पद्धतीने पार पडलं. त्याचा लॉंग ब्लॉग काही मी घेतला नाही, कारण माझा मोबाईल जागेवर नव्हता. पण छोट्या क्लिप मी तुम्हाला टाकलेल्या आहे, तुम्ही बघू शकता. नंतर घरी नवरीला घेऊन आलो, मस्त माप ओलांडायचा कार्यक्रम वगैरे करून घेतला. आणि दुसऱ्या दिवशी सुरू होता आमच्या इकडे नान नवऱ्याचा कार्यक्रम. आमच्याकडे याला नान नवरा म्हणतात आणि हळद उतरवण्याचा कार्यक्रमसुद्धा म्हणतात. आणि आमची इकडे अशी पद्धत आहे की नवरी नवरदेवासोबत मम्मी पप्पाला सुद्धा आईवडिलांना बसवत असतात. तुमच्याकडे कशी पद्धत आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि या पद्धतीने आमच्याकडे हळदीचा कार्यक्रम करत राहतात. दादा आमचं इकडे हायपर झाला होता, त्याला वाटलं की मी मोबाईल घेऊनच बसली काय, आणि मी याला हळद लावून गेली ना तरी पण त्याचं लक्ष नाही की मी दादाला हळद लावली. आणि त्याचं म्हणणं होतं तुम्ही दोघ्या बहिणी काय काम करताय, लेकरं सांभाळायचे. पण ऑलरेडी आम्ही काम सगळे केले. तो मजाकमध्ये बोलत होता थोडंसं सिरियसली होऊन, आणि तुम्ही माझ्या लग्नात काय काम करतात. मी म्हटलं आम्ही तुझ्या लग्नात सगळेच काम करू. मी दादाला हळद लावली, पण दादा काय माहिती कोणत्या भानात होता, त्याला माहितीच नव्हतं की मी हळद लावली. मी दुसऱ्या नंबरलाच त्याला हळद लावून घेतली होती. आणि वहिनीला म्हणजे हळद उतरवण्याचा कार्यक्रम, आणि मम्मी पप्पाला पण हळद लावायची बाकी होती. या आहे सगळ्या आमच्या गावची पब्लिक आली होती. लग्नाला जेमतेम लोक आले होते, लेडीज वगैरे येत नाही, त्या घरीच राहतात. आणि तिकडून आल्याच्या नंतर मग आम्हाला आज ना रिसेप्शन पण ठेवायचं होतं. आमच्या इकडे कशी पद्धत आहे, हळदीच्या दिवशी कुठे जेवण ठेवतात. म्हणजे इकडे औरंगाबाद मराठवाड्या साईडला हळदीच्या दिवशी धूमधाम हळद करतात आणि सगळ्याला जेवण ठेवतात. पण आमच्या इकडे अशी पद्धत आहे की आम्ही ते नवरदेव नवरी आल्याच्या नंतर रिसेप्शन पार्टी देत राहतो. म्हणजे गावच्या लोकांना इकडे जेवण वगैरे ठेवत राहतो. पण आमचं बॅड लक इतकं ना, आमच्या घरा शेजारच्याच ना ज्या आजी होत्या त्या वारल्या, म्हणून म्हणजे आम्हाला चांगलं वाटत नव्हतं की तो कार्यक्रम ठेवायचा. त्यामुळे तो आमचा कार्यक्रम पोस्टपोन करण्यात आला, म्हणजे आम्ही तो केलाच नाही. आणि इकडे फक्त आम्ही हळद उतरवण्याचा कार्यक्रम केला. आणि ही एक गोष्ट चांगली झाली की आमचा हळदीचा कार्यक्रम पार पडला. मस्त DJ वगैरे लावून आम्ही छान पद्धतीने इकडे एन्जॉय वगैरे केलं. लग्न लावूनसुद्धा आणलं. आणि त्याच्यानंतर रात्री कळलं 7 वाजता की त्यांची डेट झालेली आहे. त्यामुळे मग आम्ही तो रिसेप्शनचा कार्यक्रम केला नाही. मम्मी पप्पाला मस्त छान हळद उतरवायचा इकडे कार्यक्रम करून घेतला. आणि आरू पण होती, आरूनी पण मस्त मम्मी पप्पाला हळद वगैरे लावली, आंघोळ वगैरे घातली. आणि मी खूप मज्जा मस्ती केली. गाणे वगैरे लावायचे होते, DJ लावायचा होता, पण ते सगळं आमचं राहून गेलं. आणि आमच्या इकडे खूप जास्त प्रमाणात हळद केल्या जाते आणि खूप एन्जॉय करतात बरं का. आम्ही ते फोमिंगची मशीन राहते ना फेस वगैरे, ती पण ऑर्डर केली होती, म्हणजे ठेवलेली होती.
पण या गोष्टीमुळं ना साईडला जसा कार्यक्रम दुःखाचा झाला आणि आपण इकडे नाच गाणं करा किंवा आपला स्वयंपाक वगैरे बनतो, त्यांचे पाहुणे येतात, या गोष्टी कुठंतरी अशा मनाला पटत नाही आणि चुकीच्या वाटतात. त्यामुळे ना आम्ही इतकं धूमधाम केलं नाही, साईडला असे पडदे वगैरे टाकून दिले. मंडपाचे जो मोठा टाकला होता त्यालासुद्धा छोटा करून घेतला, साईडला तुम्हाला पडदे दिसतील असं पॅक करून घेतलं सगळं. आणि नंतर आम्ही आमचा इकडे कार्यक्रम एन्जॉय केला आणि असा काही आमचा कार्यक्रम इकडे छान पद्धतीने पार पडला. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि हा कार्यक्रम कसा वाटला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडलाच असेल तर आपल्या चॅनलला नक्की हक्काने सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आपले डेली व्हिडिओ बघत राहा आणि काही इम्प्रूव्हमेंट करायची असली ते पण सांगा आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात ते पण नक्की कमेंट करा. चला तर मग बाय.